आम्ही आमचं काम असल्यामुळे थोडं नगरला व्हिजिट दिली होती आम्ही. जे पण आमचे जे मित्र वगैरे आहेत त्यांना आम्ही काय भेटू शकलो नाही, कारण की जर असं अर्जंट काम होतं त्याच्यामुळे आम्ही अर्जंट आलो आणि आम्ही आता लगेच चाललोय. कारण की रात्री आम्हाला 10 वाजता चेक इन करायचंय लवकरात लवकर. छोटं जे मंदिर आहे कुठलं आहे सांगा बरं, ओळखता येईल का कोणाला? आणि मी आता कुठं उभं आहे सांगता येईल का तुम्हाला? सांगा बरं चला. आता दुपारचे आता 2 वाजून गेलेले, खूप ऊन आहे बाहेर. आणि आता आम्ही इथं नगरचा जो पूल आहे तिथं आम्ही आता उभा आहे. हो, आम्ही इथं आता उभा आहे. तर यश पॅलेस मध्ये उभा आहे आता आम्ही. तर लवकरच आम्ही येणार आहे. आम्ही आमचं काम असल्यामुळे थोडं नगरला व्हिजिट दिली होती आम्ही. जे पण आमचे जे मित्र वगैरे आहेत त्यांना आम्ही काय भेटू शकलो नाही, कारण की जर असं अर्जंट काम होतं त्याच्यामुळे आम्ही अर्जंट आलो आणि आम्ही आता लगेच चाललोय. कारण की रात्री आम्हाला 10 वाजता चेक इन करायचंय लवकरात लवकर आपल्या वेबसाईटला. तर थोडा वेळ आम्ही मंदिरापाशी बसलो होतो. मग ते छोटं मंदिर आहे हनुमानाचं. तर आम्ही तिथं थोडीशी विश्रांती घेतली होती. हनुमानाचे पाय वगैरे पडलो आणि आता मंदिरात दर्शन वगैरे घेतलं. आता आम्ही स्टेशनकडे चाललोय. तर खूप ऊन आहे, खूप तहान लागली होती. तर बिस्लरीची बॉटल घेतली मी प्यायला. आताच हॉटेलमध्ये जेवण बिवण केलं, थोडंसं फिरलं. तर आता आम्ही आता लवकर निघत आहे. आपले जे नगरचे मित्र आहेत त्यांना लवकरच आपण भेटणार आहे आणि मीटअप करणार आहे त्यांच्या संग. तर तुम्ही जी तारीख देईन तुम्हाला मी, तेव्हा आपण सगळेजण भेटूया आणि मनसोक्त गप्पा मारूया. तर आता चालत चालत आम्ही आता सीना नदीच्या पुलावर आलो आहे. तर तुम्हाला दाखवतो. खाली सीना नदीच्या पुलापासून आता खाली दिसतंय तुम्हाला. थोड्या वेळातच दाखवतो, तुम्ही थांबा. प्लीज वेट. खूप ऊन आहे. तर बघा आता अशा पद्धतीने आहे हा पूल बघा. तर तुम्हाला ही सीना नदीचं चाललोय. आता जाताना आम्ही जायला रिक्षेने पण जात होतो, पण आम्ही चॅलेंज स्वीकारलंय चालायचं स्टेशन पर्यंत. त्याच्यामुळे आता आम्ही चालतोय. तर आपली गाडी आलेली आहे स्टेशनला. आता बघा, आता इथून ही गाडी जाणार आहे पुण्याला. पुण्याहून नाही, दौंडला. दौंडहून मग आम्ही चेंज करणार परत पुण्यासाठी. पुण्याहून मग परत चेंज करणार मुंबईसाठी. अशा पद्धतीने आम्ही सुपरफास्ट चेंज करून आम्ही आता दुसऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये बसलेलो आहे. आणि सुपरफास्टमध्ये एक्सप्रेसमध्ये बसल्यानंतर खूप पटकन ती गाडी पर्यंत आता जाण्याच्या मार्गाला फास्टमध्ये पळत आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला समोसे, परत आम्ही पाणीची बॉटल, चहा. खूप छान होता समोसा पण. किती 30 रुपयाला 4 समोसे भेटले. 30 रुपयाला आम्हाला 4 समोसे भेटले होते. मस्त खाल्ले आणि चहा वगैरे केला. आणि ही गाडी कोणती होती? बेंगलुरू सुपरफास्ट एक्सप्रेस होती. चला आता आपण घरी पोहोचू थोड्या वेळातच. जेवण करून चुलीवरचं मस्तपैकी. शेंगदाण्याचं कूट टाकतात बघ मग भाजीमध्ये. 4 चमचे ना? 4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं मी पहिल्यांदाच दाण्याचं कूट टाकून ठेवत असते असं. आज चुलीवरचं जेवण बनवण्यासाठी खूप इच्छा झाली होती. तर आईला बोललो होतो मी, आईने आणि माईला, की आपण चुलीवरचं जेवण बनवूया. आईने मग मस्तपैकी चपात्या आणि फ्लावरची भाजी बनवली होती. खूप छान लागली ती फ्लावरची भाजी. चुलीवरचं जेवणचं बातच खूप वेगळे आहे. तर माई पण बसली होती आईपाशी आणि दोन्ही पण चपात्या आणि दोघंजणं मिळून गप्पा मारत मारत चपाती आणि भाजी बनवली होती आईने. खूप खूप छान बनवलं होतं. तेवढ्यात मी आलो
आणि आईला मी माझ्या आयपॅडवर मी एक व्हिडिओ दाखवला होता. त्याच्यानंतर मी म्हटलो की बघा हा व्हिडिओ किती छान आहे. मग आईने वगैरे व्हिडिओ बघितली. इकडं आई बघत होती तेव्हा मम्मीने चपाती टाकली होती. तर माईची चपाती इथे जळाली होती. माईलाच्या साडीवर एक हे त्याला बसलं होतं काहीतरी, किडा बसला होता. तर मी काढला तो आणि मम्मीला दाखवला. तर मम्मी म्हटली हा कसला किडा आहे काय माहिती. मग आम्ही टाकून दिला मग तो. त्याच्यानंतर मग आईनी परत चपात्या करायला घेतल्या होत्या. खूप छान आणि अशा टमटमीत चपात्या फुगल्या होत्या. मला पण खूप चपात्या आवडल्या. चुलीच्या जेवणाची चवच खूप वेगळी असते. त्याच्यानंतर माझे 2 मित्र पण आले होते. ते पण पोटभर जेवण करून गेले. आणि माईनी आणि मी आणि आई यांनी आम्ही तिघांनी नंतर परत जेवण केलं. आणि नंतर आम्ही मस्तपैकी मूवी बघितला होता. चुलीचं जेवण तर चुलीवरमध्ये जेवण बनायला खूप मजा येते. पण आता आम्हाला भरपूर अशा रेसिपीज बनवायच्या आहेत चुलीवरच्या जेवणाच्या आणि तुमच्याबरोबर आम्ही शेअर करणार आहेत. तर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला आज कमेंटमध्ये टाईप करून टाका तुम्हाला जे सांगायचं असेल आमच्या माईला, आईला किंवा मला, तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. मस्तपैकी. आता नाहीतरी गॅसची टंचाई आता, त्याच्यासाठी चुलीवरचं गरमागरम जेवण चपात्या करून घेतली. मी चूल पेटून घेतलेली मस्त लाकूड टाकून. हे अशी लाकडं टाकलेली, चूल पेटवली मस्त. बघ कसा जाळ लागलाय चुलीत. आता चूल पेटवल्याच्या नंतर चपात्या केल्यात मी. आता गरम गरम चपात्या करते. धावपळीतच बाई. बघ सगळ्यांना सांगू आपण आता, चुलीवरचं जेवण आवडत असेल ना तर लाईक करा, शेअर करा. बघा मी आता चुलीवर जेवण बनवून दाखवलेलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. माईच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लसूण मी कुटून ठेवलेलं आहे, याच्यात लसूण टाकला. लसूण टाकल्यावर जिरे मोहरी टाकायची जरा जरा. जिरे मोहरी टाकली, काय हळद टाकायची आणि चवीनुसार लाल मिरची टाकायची. आता ही त्याच्यात परतून घ्यायची चांगली. चपात्याला मीठ असलं तर प्रमाणात टाकायचं. मीठ घालायचं. हे बघ. कारण की चपात्याला मीठ असतं त्यामुळे थोडंच घालायचं बरं. मीठ नसलं तर तुमच्या पद्धतीने घालायचं. तर अशा पद्धतीने आईने खूप छान तुकडे करून घेतले होते आणि त्याच्यावर मी टाकून खाल्ले. खूप छान लागतात. तर चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.